नमस्कार शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्यांचा प्रश्न असा होता की आंब्याला जे आपण ट्रेनिंग देतो, कटिंग करतो, कशा प्रकारे केली पाहिजे. त्यांनी नवीन केशरी आंब्याची लागवड केलेली आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी लागवड करत असताना त्यांनी हाय डेन्सिटी प्लांटेशनवरती लावलेले आहे. आणि आपण जेव्हा हाय डेन्सिटी प्लांट लावतो म्हणजे जास्त झाडे लावतो, तर तुम्ही बघू शकता त्यांनी जो आपला आंबा आहे याची अगोदर कुठल्याही प्रकारची कटिंग केलेली नाही. मग त्याला आपल्याला अशा प्रकारे बांबूच्या साहाय्याने स्टिकचा आधार द्यावा लागतो. हा आधार न देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जो आंबा असतो या अगोदर त्यांनी इथून कटिंग करायला पाहिजे होते. इथून जर आपण असा कट मारला तर याला नवीन 3 ब्रांचेस निघतात आणि जे आपलं स्टेम असतं ते चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग होतं. या जेव्हा आपण हा वरचा शेंडा कट करून घेतो कात्रीच्या साहाय्याने, त्यानंतर त्याला 3 ते 4 परत नवीन शेंडे निघतात. त्या शेंड्यावर आपल्याला जे 3 योग्य वाटेल ते ठेवायचे, त्यानंतर परत ते कट करत राहायचे. यामुळे आपल्या झाडाची जी कॅनोपी असते चांगल्या प्रकारे डेव्हलप झाल्यानंतर आपल्याला जे हार्वेस्टिंगला प्रॉब्लेम येत नाही. त्याचबरोबर आपल्या झाडाचा जो आकार चांगला बनल्यामुळे झाडाचा सूर्यप्रकाश संश्लेषण क्रिया वाढते आणि झाडावर जे पेस्ट अटॅक असतात, कीड इन्सेक्ट यांचा अटॅक जो असतो तो कमी प्रमाणात होतो आणि झाड निरोगी राहतं. त्याचबरोबर हवा खेळती राहते बागेमध्ये आणि आपल्या उत्पन्नात नक्की वाढ झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे आपण जे झाडाला आकार देत असताना ही काळजी घेतली पाहिजे की आपण सुरुवातीपासून जर आपल्या झाडाला योग्य प्रकारे कटिंग ट्रेनिंग गेली, झाडाचा जो आकार आहे तो चांगल्या प्रकारे बनतो. प्लॉटमध्ये काही झाडं अशी आहे की त्यांना जो अगोदर शेंडा कट केलेला आहे, त्यानंतर त्याला 4 ब्रांचेस निघला होता. आपण त्यामधली एक कट करून टाकल्यानंतर ज्या 3 राहतात त्या अशा प्रकारे राहतात. याला परत निघल्यानंतर आपण त्याची कट केल्या पाहिजे. आकार आपल्या झाडाला आपण सुरुवातीला जर चांगला दिला तर आपल्याला हार्वेस्टिंगला प्रॉब्लेम येत नाही. आपल्या जी फळाची क्वालिटी आहे ती फळ कुठल्याही प्रकारचं डॅमेज होत नाही आणि रिड्यूस होत नाही फळाची क्वालिटी. त्यासाठी आपण सुरुवातीपासून आपल्या झाडाला चांगल्या प्रकारे आकार दिला पाहिजे. तर मित्रांनो, जेव्हा आपण ही कटिंग घेतो त्यानंतर आपण एक बुरशीनाशकाचा स्प्रे घेतला पाहिजे. याने होतं काय, जे आपण कट केले त्या जागी कुठल्याही प्रकारची बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला होत नाही आणि जे आपण कट केल्यानंतर तिथंच काडी स्टॉप होते. जर आपण बुरशीनाशक घेतलं नाही तर तिथून आपली काडी वाढत चालते. यामुळे आपण बुरशीनाशकाचा वापर केला पाहिजे. त्यामध्ये आपण साप घेऊ शकतो, नेटिव्ह घेऊ शकतो किंवा रेडोमिल गोड यासारख्या बुरशीनाशकांचा वापर केला पाहिजे. धन्यवाद.